बदलापूर येथील अमानुष घटनेची निंदा करावी तितकी कमीच आहे। आणखी हीच प्रतिक्रिया समाजाच्या प्रत्येक थरातून व्यक्त आतापर्यंत झाली आहे आणि अर्थातच माणसाच्या संवेदना बोथट झाल्या का अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित नक्कीच होतात। आणखी याच घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील सगळ्याच घटक पक्षांनी आज बंदचा आवाहन केलं होतं। आता वरळी नाका परिसरात आपण आहोत। प्रवीण माझा सहकारी, त्याला मी विनंती करतो, प्रवीण दाखवूया आपण वरळी नाका परिसरातली काय परिस्थिती आहे। खरं तर जनजीवन प्रभावित जर का होत असेल तर हा राजकीय बंद जो आहे याला परवानगी देता येऊ शकत नाही। ही मुंबई उच्च न्यायालयानं मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणखी न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं घेतलेली भूमिका, हा दिलेला निर्णय हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो। अर्थातच बीजी देशमुख या केसचे दाखले सुद्धा या प्रकरणात पूर्ण देण्यात आलेले आहेत आणि याचमुळे मवियातील सगळ्याच घटक पक्षांनी आज जी भूमिका घेतली की आम्ही कोणताही बंद करणार नाही, पण मूक आंदोलन करायचा निर्णय घेतलाय। अर्थात मुंबईच्या मराठी बहुल भाग वरळी या परिसरात आपण आता आहोत। आणखी याच ठिकाणी दिसतोय। सहकारी प्रवीणला पुन्हा एकदा विनंती करतो की या ठिकाणी आपण बघतोय की मवियातील घटक पक्ष अर्थातच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणखी काँग्रेस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं जातंय। मूक आंदोलनासाठी या ठिकाणी उत्स्फूर्त संख्येनं या ठिकाणी आलेत। आपण बघतोय की वेगवेगळ्या भागामध्ये जरी बंद हा प्रभावित करू शकला नसला तरी काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद हा उत्स्फूर्त दिसून येतोय। सचिन अहिर आपल्या सोबत आहेत। खरं तर या घटनेचा निषेध करावा याच्यामध्ये कोणताही संशय समाजाच्या कोणत्याही थरामध्ये नक्कीच नाही। महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, आज तुम्ही मूक आंदोलन करताय, काय भूमिका? दुर्दैव आहे की सदावर्तेंनी याचिका करावी आणि त्यांना या भावना लक्षात येऊ नये की ज्यांनी एसटीच्या संपाला पाठिंबा दिला होता आणि ह्याला राजकीय वळण लावण्याची भूमिका दुर्दैवाने घेतली जाते ज्यावेळी शासनाकडनं, त्यावेळी सामाजिक दृष्टिकोनातून कितपर्यंत हा सरकार संवेदनशील आहे हे तुमच्या लक्षात येतं। कोल्हापूरला एका बाजूला भाषण करत असताना 2 महिन्याच्या आत एकाला आम्ही फाशी दिली म्हणून घेऊन स्वतःची पाठ ठोकून घ्यायची, लाडकी बहिणीची योजना जाहीर करून तिच्या हातामध्ये द्यायचं आणि त्याच जिल्ह्यामध्ये एका मळ्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार होऊन घेऊन त्याचा मृतदेह सापडायचा, म्हणजे विसंगती किती आहे बघा। म्हणून या सर्व गोष्टी हे काही एकदाच होत नाही आहे। कोलकाताची घटना घडल्यानंतर बदलापूरला घटना घडली, अकोल्याला घडली, कोल्हापूरला आहे, काल तर एक मृतदेह शिवाजी मानकोडमध्ये भर रस्त्यामध्ये मिळाले। म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही जी एक गेल्या अनेक वर्षाची जी चर्चा महाराष्ट्रात ती मँचेस्टरबरोबर पोलिसांची व्हायची, आज दुर्दैवाने कुठेतरी त्याचा खच्चीकरण होतोय आणि कायदा सुव्यवस्था राहिलाय की नाही हा प्रश्न निर्माण होतो। बरोबर सचिनजी, तुमच्याशी बोलणारच आहेत, पण एक गोष्ट मला तुम्हाला जाणून घ्यायची आहे तुमच्याकडनं की आता या सगळ्या विषयामध्ये जे आता तुम्ही सांगितलं की मावळची घटना, पुणे सत्र न्यायालयाने त्या आरोपीला फाशी दिली आहे हे तर सत्यच आहे, म्हणजे फाशीची शिक्षा सुनावली, प्रत्यक्ष कृती अजून झाली नाहीये हा मुद्दा तर समोर आलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल ज्यावेळेस राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी काही प्रतिवाद करताना सांगितलं की या सगळ्या विषयामध्ये की कारवाई झालेली आहे, ज्या पोलिसांनी हायगाय केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे, आरोपीला सुद्धा अटक केलेला आहे, मग हा बंद कशाला? कारण विशेष SITची सुद्धा नियुक्ती राज्य सरकारनं या पूर्ण प्रकरणात केलेली आहे, संचालक मंडळ सुद्धा बरखास्त केलंय, प्रशासक सुद्धा त्या ठिकाणी आलंय। ॲडव्होकेट जनरलने हेही सांगितलं काल की जर बंदचा निर्णय त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा असेल ते कोर्टाने घ्यावं, पण कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी आम्ही चोख बंदोबस्त पण ठेवलेला आहे। मग त्यांनी याला सामोरे जायची गरज होती, म्हणजे त्यांनी काय विरोध केला नाही। हां, त्यांनी ही जी घटना घडल्यानंतर जी कारवाईची समोर ठेवलेली आहे, आम्ही निवळ या एका घटनेपुरता मर्यादित नाही आहोत। जी मनस्थिती आणि मनस्थिती जे लोकांची झालेली आहे की बा आम्ही मुंबईमध्ये कधीही फिरू शकतो अशा मुलामुलींच्या बाबतीतली एक मान्यता होती, ती मानसिकता कुठेतरी खचते आणि ज्या मानसिकतेतून ह्या घटना जे घडवणारी जी लोक आहेत यांच्यावरती कुठेच चाप पडलेलं नाही आहे, कुठे त्यांच्यावरती दडपणच दिसत नाही आहे किंवा संवेदना हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि ती संवेदना व्यक्त करण्यासाठी तुम्ही खरं तर हा बंदची हाक दिली होती। खरंच आहे ना, आणि म्हणून तर ते आपण करतोय ना। ज्यावेळी 26/11चा हल्ला झाला त्यावेळी सर्व कारवाई झाली तरी देखील ज्यावेळी लोकांनी येऊन एकत्रिततेने ज्याला आपण आम्ही आहोत तुमच्या मागे हे दाखवण्याची भूमिका घेतली त्यावेळी कोणी विरोध केला नाही, कायदा तेव्हाही होता। जसं तुम्ही आत्ता नाव घेतलं की कोर्टाच्या सुनावणीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका केली होती, त्यांच्यासह इतरही काही याचिकाकर्ते या विषयात होते, पण ज्यावेळेस त्यांच्या याचिकाकर्त्यांच्या वतीनं ते युक्तिवाद करत होते, राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता युक्तिवाद करत होते, त्यावेळेस मवियातल्या घटक पक्षांच्या वतीनं एकही वकील कोर्टात का आपली भूमिका मांडण्यासाठी आले नाही? पार्टीच केलं गेलं नव्हतं, पार्टी केलं गेलं असतं तर आम्ही देखील आमची भूमिका मांडली असती, पण जसं काल पण आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की हा आमचा अधिकार आहे,
ह्याला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये पण जाऊन त्याच्याबद्दलची सुनावणी आम्ही करू शकलो, परंतु वेळ कमी असल्यामुळे आज आम्ही हा स्थगित केलेला आहे. म्हणजे त्याच्या मागे घेतल्या अशातलं नाही, पण त्याचा स्वरूप म्हणूनच हे आंदोलन पूर्ण राज्यभरामध्ये करण्याचं काम केलं जातं. नक्कीच पूर्ण राज्यभरामध्ये तुम्ही आंदोलन करताय. आज या वरळी नाका हा खरं तर अत्यंत मोठा मराठी बहुल भाग, व्यापारी प्रतिष्ठान सुद्धा या ठिकाणी अनेक आहेत. काही ठिकाणी उत्स्फूर्त दुकानं बंद दिसत आहेत, काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद आहे. काय भावना व्यक्त कराल? आता आपण पाहतोय की उत्स्फूर्त असं या ठिकाणी काही ठिकाणी दुकानं बंद झाली आहेत, काही ठिकाणी व्यवहार ठप्प झालेले आहेत. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी या ठिकाणी बंदची अंमलबजावणी आम्ही केली असती तर जनतेच्या न्यायालयात आम्ही आहोत. लक्षात ठेवा, जनतेच्या न्यायालयात आल्यानंतर जनतेकडून जी काय प्रतिक्रिया व्यक्त होती आहे त्याचे एक छोटंसं उदाहरण आता दिसले. जर आम्ही हा बंद खरोखरच या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करताना संपूर्ण राज्य हे शांत आणि चिडीचिप झालेलं दिसलं असतं. कारण शेवटी राज्यातील जनतेच्या भावना या बाबतीत अतिशय तीव्र आहेत. राज्यातील जनतेला ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी निषेध करायचा होता. तुम्ही निषेध करायला देत नाही, तुम्ही निषेधाचे शब्द व्यक्त करायला देत नाही. तुम्ही या ठिकाणी जर ह्या सगळ्यातनं कुठेतरी उद्रेक झाला तर त्या उद्रेकाला दाबून टाकण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही तुमची शासकीय ताकद वापरताय. आणि अशा तऱ्हेने राज्यातील जनतेचा आवाज मग वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे दाबण्याचा प्रयत्न होतोय. हा काही राजकीय विषय नाही, हा शेवटी मानवतावाद आहे, ही माणुसकी आहे. नाही, आता या सगळ्या ठिकाणी काही लहान शाळकरी मुलं सुद्धा तुमच्या इथे दिसत आहेत. म्हणजे हे काय आहे? म्हणजे मला हा मुद्दा जरा स्पष्ट होत नाहीये. शेवटी एक लक्षात ठेवा, त्यांनाही कळतंय की आज जी काय बदलापूरची घटना घडलेली आहे त्यांनाही समजते, त्यांनाही कळते. आपल्या मीडियाच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्र असतील, चर्चेच्या माध्यमातून असतील की हे जे काय चाललेलं आहे ते किती चुकीचं आहे. आम्ही किती असंरक्षित आहोत, आम्ही किती भीतीच्या वातावरणाखाली आहोत. जर या त्यांच्या भावना या ठिकाणी येऊन दाखवत असतील तर त्या दाखवत असताना त्यांना देखील त्यांच्या भावना ह्या जनतेसमोर यायला पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे. त्यामध्ये ही त्यांची भूमिका आज आहे की नाही माहीत नाही, पण या ठिकाणी जर का आपण बघितलं तर हा एक वेगळा प्रकार आपल्याला दिसतो. अर्थातच भावना आणि भूमिका या दोघांची गल्लत कधीच होऊ शकत नाही. काही माणसाची संवेदना खरोखर बोथट झाली आहे का? अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारचं चित्र या बदलापूरच्या घटनेने अनेक ठिकाणी अंतर्बाह्य हलून गेलेले आहेत सगळे. आता या सगळ्या विषयामध्ये नेमकं काय घडलंय, की नेमकं कोणाचा हलगर्जीपणा आहे, नेमका तो आरोपी काय? कायद्याच्या कसोटीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पडसाद उमटणार, पण बदलापूर रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेस सर्वसामान्य मुंबईकर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून आला तर त्याच वेळेस लक्षात आलं की अशा प्रकारच्या घटनेची दाहकता ही दिवसेंदिवस कशी वाढत चालली आहे. सरकार सजगतेने जरी काम करत असलं, पोलीस प्रशासनाने सुद्धा निधड्या छातीने त्याच ठिकाणी दगड अंगावर झेलत तो संप जो बदलापूर रेल्वे स्टेशनची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्या गोष्टींचे अनेक वेगळे प्रकार जरी कंगोरे समोर आले तरी महत्त्वाचा प्रश्न हाच येतोय की समाजामध्ये विकृती वाढत चालली आहे का? इतक्या प्रकारची विकृती जर का वाढत असेल तर सर्वसामान्य महिला, सर्वसामान्य मुली तर यांच्या बाबतीत कशा प्रकारे माणूस संवेदनाहीन होत चाललेला आहे. कायदे आहेत, सरकारनं अधिक कडक आणि ताठर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस कोर्टामध्ये एखादी गोष्ट येते त्यावेळेस अनेक वेगळ्या प्रकारचे तांत्रिक मुद्दे समोर येतात, त्याचा निकाल काही वेगळा लागतो, निवाडा काही वेगळा होतो. सुनावणीमध्ये सुद्धा अनेक वेगळ्या गोष्टी जरी समोर येत असल्या तरी आवश्यकता आहे माणसानं आपली संवेदना न हरवण्याची. महाविकास आघाडी सरकारमधील वेगवेगळ्या घटक पक्षांनी आज जो बंद पुकारला होता तो मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना ज्यावेळेस राजकीय पक्षांना बंद करण्याचा अधिकार नाही, बी जी देशमुख केसचे हवाले सुद्धा दिले, त्यामुळे त्यांनी संप जरी मागे घेतला असला, बंद जरी मागे घेतला असला तरीही निषेध मात्र त्यांचा कायम आहे. अर्थातच या घटनेचा निषेध जो आहे तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतोच आहे, कारण अर्थातच ही घटनाच तशी माणुसकीला काळीमा फासणारी नक्कीच म्हणता येईल. पण त्याच ठिकाणी जर का आपण बघितलं तर आज महाराष्ट्र कडेकोट बंद आहे का? तर अनेक ठिकाणी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय, पण काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद दिसतोय, तर काही ठिकाणी आपले व्यवसाय आणखीन व्यावसायिक यांची दुकानं अत्यंत व्यवस्थित सुरळीत चालू आहे. अर्थातच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी कोर्टानं सुद्धा नोंद घेतली होती की जनजीवन प्रभावित होऊ नये, तर जनजीवन कोणत्याही ठिकाणी प्रभावित झालेलं दिसून येत नाहीये, विस्कळीतपणा सुद्धा दिसून येत नाहीये. या झाल्या भौतिक गोष्टी, पण अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरता प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक संस्थेनं, प्रत्येक प्रतिष्ठाननं कायद्याचं काम तर करेलच, पण अशा व्यक्तींना, अशा वृत्तींना ठेचून काढण्याची भूमिका जर का घेत असेल तर त्या सगळ्यांना चाप बसवणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मानसिक विकृती, कोणतीही मानसिक विकृती ही समाजातली संस्कृती जी आहे तिला नक्कीच धक्का पोहोचवत असते. आमचा हाच आहे प्रयत्न की भावना आणि भूमिका यांची सांगड घालताना
माणसाने माणुसकी जपणं आणखी संवेदना जिवंत ठेवणं आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.